कडप्पा पण आणायला चालू केलंय. एक एक करून कडप्पा पण आणतात. आणि इकडे हा सर्व टाईल्स आहेत डिझाईनवाले. कामगार पण आलेले आहेत आणि आता ना काम चालू झालं. इकडे बघताय हे टाईल्स लावायला सुरुवात केली मी. लादी पुसताय एक कामगार राहिला. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आजपासून ना काकीच्या चाळीतल्या घराचं काम चालू होणार आहे. म्हणजे काकीचं जो चाळीतलं घर आहे ना, त्याचं पूर्ण घराचं रेनोव्हेशनचं काम चालू होणार आहे. आणि आता ना सर्व सामान वगैरे पण आणायला सुरुवात केली आहे. जसं सिमेंटच्या गोणी किंवा इतर जेवढं पण सामग्री असतात जे रेनोव्हेशनसाठी लागतात त्या सर्व आणायला सुरुवात केलेल्या आहेत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खास पाहायला भेटणार आहे की काकीच्या घरामध्ये काय काय रेनोव्हेशनचं काम करायचं आहे ते. तर मंडळी, आता काकीकडे आलोय आणि बघताय आता ना सर्व सामान वगैरे आणायला चालू केले. इकडे सर्व हे टाईल्स आहेत ना, हे बघताय लादे वगैरे आणतायत तिथे सर्व हे टाईल्स आणायचं चालू आहे. आणि इकडे सर्व सिमेंटच्या गोणी वगैरे आणतायत. उद्यापासून काम चालू करायचं आहे ना, मग सर्व रेडी करून ठेवताय. आता सर्व शिफ्टिंग वगैरे चालू आहे ना, म्हणजे सामान वगैरे इकडे तिकडे नेतोय ना, त्याच्यामुळे सगळा इकडे तिकडे ही आहे वावर आहे, सगळा इकडे तिकडे नेतोय त्याच्यामुळे. चला आता काकीला विचारूया नेमकं काय करणार आहे. काकी आहे इकडे, तर काकी काय करणार आहे नेमका? दिवाळ पूर्ण खराब झालीच ना, पावसाच्या पाण्याने सगळी भिजले तरी पूर्ण स्टाईल मारणार इकडे. पूर्ण ना ह्याला पूर्ण मारायची ना अशी, पूर्ण अशी स्टाईल मारायची. तिथे हाफ माळा काढायचा. अच्छा, इकडे बघा आता हे भिंती पण पावसाळ्यात म्हणजे पोपड्या वगैरे होतात ना. पोपड्या होतात तिकडून सडकत ना, हे इकडे फुगा आलं. आणि दरवर्षी असं काय प्रॉब्लेम असतो, दरवर्षी कलर काढायला लागतो दरवर्षी. इकडे मोरीचा खराब झालाय, खूप वर्ष झाली ना, 15 वर्ष. हा इकडे मोरीचा आहे, हे मोरीचे बदलवणार पूर्ण. अच्छा, मोरीचं पण बदलवायचं ना. ही पण स्टाईल बदलवणार पूर्ण. किचनचा पण असा अलग लावायचंय, अलग लावायचंय. हा सगळा बदलवायचा. हा दिवाळ काढून टाकायचा, हा एक्स्ट्रा आहे. अच्छा, हा पूर्ण काढून टाकायचं, तोडायचंय ना. तोडून टाकायचंय तो. आता कसं पावसाळ्यात काकी जास्त खूप त्रास होतो ना, जास्त तिकडून येतो ना पाऊस. इकडे खिडकी पण जवळ आहे आणि दिवाळ पण जवळ आहे. दिवाळ जवळ आहे आणि पाणी कसं शिळकतं त्याच्यामुळे भिंती ओल्या होतात. तरी पण पप्पाच मारतात कागद, तरी तो पाणी शेज येतं आतमध्ये. त्याच्यामुळे भिंती बघा, हा सगळा इकडे खराब होतो. मग इकडे बघू शकता सर्व भिंती पण हळू काळ्या पडतात त्याच्यामुळे. आणि कलर पण पूर्ण असा निघत होतो, बघणार ना कलर पण बघा असं होतो. म्हणजे कसं एकदाच आपण केला की टेन्शन नाही ना. मग टेन्शन नाही, कलर काढायला नको. ते पाणी कुठून येत आहे का त्याची टेन्शन नाही. तर बघताय आता कडप्पा पण आणायला चालू केलंय. एक एक करून कडप्पा पण आणतात. आणि इकडे हा सर्व टाईल्स आहेत डिझाईनवाले. इकडे सिमेंटची कोणी आहेत. झालं कडप्पा आणून झालेत बघा. कडप्याचे ना एक एक शीट आहे तशा. दरवर्षी काढून सुद्धा हा बघा, इकडे पण बघा कशा पोपड्या निघालेल्या आहेत. आता हा सगळं मटेरियल आजच टाकलंय सकाळी. हाय बघा सर्व. ह्या सर्वांना इकडे सिमेंटच्या गोणी आहेत. आणि हा काय का की पीओपी आहे ना. पीओपी ते व्हाईट सिमेंट मला वाटतं. व्हाईट असतो तो प्लास्टर. ते व्हाईट. हा इकडे हा सगळा उकाडला. इकडचा पण करायचंय. हा इथून हाफ तिकडे वरती चांगला आहे ना. हाफ तो कपाट काढून त्याला पूर्ण लादे स्टाईल. अच्छा, हा कपाट काढून टाकायचं पूर्ण. काढून टाकायचा आणि त्याला पूर्ण मारायची स्टाईल. आता कसं आपल्या पण आई तिकडच्या पण रूमला केलेली आहे. पण केल्या ना आपण. आता इथे पण लय म्हणजे खूप प्रॉब्लेम आहे. हा खूप खराब आहे. हा दिसताय बघा ना, किती कुर्सी येते. पावसाळ्यात ड्रॉइंग करणार आहे. याला नाही काढायचे, इथे तनू ड्रॉइंग करणार आहे. इथे चांगला कसं इकडे जास्त कसा काही प्रॉब्लेम नाही ना होत. तिथे पाणी नाही एवढा जास्त होतो. पाठचा दिवाळ खराब होतो. हा जरा हा इकडे काय खुर्च्या टेबल ठेवून तो इकडे सगळा खराब होतो. तर खुर्ची ठेवली तरी पाठीकडे ते मग खराब होऊन जातं. म्हणून त्याला अर्धी मारायची, त्याला पूर्ण मारायची. ह्याला नाही, ह्याला तनू बोलते की मी ड्रॉइंग काढणार. इकडे कशी या सर्व चांगल्या भिंती तिथे पण बघा डिझाईन केलंय. म्हणून अशी हाफ लाईन करणार आहे ना काही. एवढ्यावर अशी अर्धी लाईन करायची ह्या साईडला. हा वरती कलर आहे चांगला, कलरच आहे. इकडच्या भिंती चांगल्या, तिकडे जास्त काही प्रॉब्लेम नाही होत. आणि हे बघा इकडे अशी कडप्पा आणलेली आहे, ते वरती लावायचे ना काय की बोलते. माळा तर तसा एक लादीचा माळा ना पूर्ण तिथपर्यंत. अच्छा, पोटमाळा टाईप. पोटमाळा
पोटमाळ्या काय टाईप. असं साहित्य राहिला. हा म्हणजे कसं अडगडीचं कसलं सामान वगैरे असलं किंवा इतर पण गोष्टी म्हणजे इकडे तिकडे असे कोण्याला कोपऱ्याला राहू शकत नाही, ते जागच्या जागी चांगले ठेवता येतात आपल्याला. आता कसं शिफ्टिंग अर्ध सामान आम्ही वरती नेलंय, वरच्या रूम मध्ये वरती माळ्यावरती टाकलंय. हा. तर हा सर्व आता कसा हे सर्व सामान वगैरे ठेवतात ना, त्याच्यामुळे वावर आहे. उचलायची अजून, मशीन उचलायची अजून. हा, सामान वगैरे न्यायचं आहे. मशीन माळ्यावरती न्यायची आहे. हा, आणि ह्या सर्व आता ह्या इकडे टाईल्स आणलेले आहेत. तर सगळ्याला वेगवेगळ्या आहेत ना काकी? सगळ्याला वेगळ्या आहे. ह्या दिवाळ्याला वेगळ्या, त्याला वेगळ्या आहेत, हा, आतमध्ये वेगळ्या आहेत, बाथरूमला वेगळ्या, किचनला वेगळ्या, किचनला वेगळ्या, अशा वेगवेगळ्या सगळीकडे. वेगळ्या आहेत सर्व. आता कसं आता सुरुवातच करतोय मेन म्हणजे ते कारागीर येतील सर्व काम वगैरे करायला. सकाळी येतील. हा, आणि कसं नंतरला पण मी दाखवील पूर्ण रूम झाली की काकी आपण पूर्ण टूर दाखवू हा, कसा. दाखवूया. कारण आता कसं सर्व इकडे तिकडे वावर आहे त्याच्यामुळे बरोबर दिसत नाही. आता ते सगळं मटेरियल आलंय ना. हा, मटेरियल वगैरे. पॅक झाले रूम हम्म. मटेरियल मुळे. आता पप्पाच येतील ना संध्याकाळी. हम्म. हा पूर्ण कपाट आहे ना, तो त्याच्यावरती पूर्ण प्लास्टिक टाकायची आहे. याच्यावरती प्लास्टिक टाकणार, हा. याच्यावरती प्लास्टिक टाकणार, हम्म. बाहेरच्या कपाटावरती प्लास्टिक टाकणार. मग त्यांना इथे मध्येच आणून ठेवायची हो हो बरोबर. आणि मग तो साईडने सगळं काम करून घ्यायचं. आता हा सगळा अजून उचलायचा आहे, स्टँड न्यायचा आहे माड्यावर, स्टँड वगैरे न्यायचं, अजून सामान म्हणजे शिफ्टिंग करायची अजून करायची आहे, संध्याकाळी करणार पप्पा. थोडाफार. तो सर्व माड्यावर न्यायचा आहे. हा, आता कसं इथं पूर्ण धूळ वगैरे होल, गॅस वगैरे आहे, गॅसची शेगडी, ते सर्व शिफ्ट करायची आहे वरती रूम मध्ये. म्हणजे कसं त्यांना पण बरोबर काम करायला व्यवस्थित भेटेल. हा, आणि कसं आहे ना आई, आता म्हणजे एकदा झालं की टेन्शन नाही ना. एकदा झालं नाही की मस्त फ्रेश मध्ये मस्त बरा वाटतो जरा राहायला. हे काय हे दरवर्षी नुसते हे बघा बुरशी येते दरवर्षी इकडे ना भिजून भिजून ना दिवाळीला बुरशी येते. दरवर्षी दिवाळीत कलर काढायला लागतो. पावसाळ्याचं कलर खूप काढायला. मध्ये तिकडे पण सेम प्रॉब्लेम व्हायचा काकीला पण. तिकडे मारून घेतली ना 2 वर्ष झाली. हा आता ही बघ, आता ह्याला तुला ना आकाशला करायचे आहेत. हा, वरती वरती हे आहेत ना वरती चॅनल आहेत. हा, मग त्याला आता व्हाईट कलर तुम्हा दोघांना मारायचंय दिवसभर. ते पण करायचंय. एकदा झालं ना की म्हणजे व्यवस्थित सर्व दिसेल. व्यवस्थित सर्व म्हणजे राहायला बरं हो. हम्म. हे काय दरवर्षी कलर काढायचं टेन्शन नाही. कलर काढा दरवर्षी दिवाळीत कलर काढा साफसफाई करा खूप हालत खराब होते. त्यापेक्षा एकदा आता व्यवस्थित करून रूम घेतलं ना सुधारलेला बहुतेक ना 15 वर्ष झाली तनुच्या जन्माच्या अगोदर. ना मग तेव्हाचे हे सगळं लाद्या किचनची. त्या पण एकदा मध्ये हा खालचा केलेला ना. हा, ते तिकडं बाहेर तिकडं हे आहे ना, गटार आहे ना, हा, तर घुशीने हे करून टाकलेला. मग ती त्या खालच्या- वेगळी लादी होती, कोटा लादी होती. त्या व्यवस्थित केलेल्या आहेत हा, म्हणजे. त्या व्यवस्थित केले, त्यांना आता नाही करायचे. हा इकडेच फक्त ह्या रूमला पूर्ण लावणार आहे टाईल्स पूर्ण- आणि पूर्ण. आणि बाहेरच्याला अर्ध्या लावणार आहे, कारण तिकडे मेन चांगली आहेत भिंती, इकडचेच खूप प्रॉब्लेम असतात म्हणजे हा, व्यवस्थित पाणी इकडे नसतात. असं तिकडून शेज येतं ना, त्यामुळे असं पाणी धारा येतात अशा. हा, हे बघा वरती तुम्हाला दिसत असतील त्या. हा, त्या अशा धारा येतात पाण्याच्या. त्याच्यामुळे पूर्ण म्हणजे ही दिवाळी कशी पूर्ण भिजतात ना. पूर्ण त्यांचे पंखा होता, तिथे स्टँड होता. अच्छा, हा सर्व ते सामान काढला हा, आता ते करायचंय काढलं म्हणून. सगळं सामान. इकडे बघा कामगार पण आलेत आपलं काम करायला. तुला काम करायला घ्या. तर मंडळी आता बघू शकता कामगार पण आलेले आहेत आणि आता ना काम चालू झालं. इकडे बघताय लाद्याने कसं टाईल्सना ग्रीप पाहिजे ना, त्याच्यासाठी हे ठोकलंय, भिंतीचा सर्व कलर काढलाय. आणि इकडे बघताय हा आता ते टाईल्स लावलंय अर्धी. आणि जेवढ्या पण ह्या लाद्या होत्या ना सामान, ते ह्या रूममध्ये आपण शिफ्ट केलेले आहेत. इकडे सर्व टाईल्स आहेत आणि ह्या साईडला पण बघायला गेलो ना, इकडे पण सुरू केलंय काम. हे बघा, हे पण भिंतीचं सर्व कलर वगैरे ग्रीप बसायला हे ठोकून सर्व कलर काढले. आणि इकडे आता सर्व हे इकडचं झालंय, आता टाईल्स लावायला सुरुवात केलंय मी. बघा, ही खालची लेअर सुरू करते. तर मंडळी आता कामगार गेलेली आहे, संध्याकाळची वेळ आहे. आणि ऍक्च्युली ना आता बघा एवढा काम झालेलं आहे. इकडे आमच्या इकडे बघा अवनी आले, अवनी लादी पुसताय. एक कामगार राहिला. तर इकडे ना बघा, इकडे ह्या रूम मध्ये कसे मी बोललेलो स्टार्टिंगला अर्धी लादी लावायची होती. इकडे सर्व लावून झालेलं आहे. मग त्याने आता ना सर्व साफसफाई वगैरे केली. सगळे इथं धूळ वगैरे खूप होती, तर साफ केलेलं आहे. आणि ही डिझाईन ह्या रूम मध्ये आहे खास करून बघा, फ्लावरची आहे. वरती ब्लॅक मध्ये आहे आणि खाली व्हाईट मध्ये आहे. एकदा बघा रूम कसा दिसतोय. इकडे अशा प्रकारे रूम आहे. अरे बस झाला अवनी, झाली लादी, चला आता.
चला ठेवा आता, चला. तर कसा वाटतंय सांगा एकदा. ही डिझाईन वगैरे कशी आहे ती कमेंट बॉक्स मध्ये सांगा. पूर्ण अशी इकडे टाईल्स लावलेली आहे. आता सर्व सामान वगैरे पण काय नाही रूम मध्ये, त्याच्यामुळे पूर्ण रूम पण आहे ती खाली खाली वाटते. तर मंडळी आज दुसरा दिवस आहे आणि आज बघताय आतल्या रूम मधलं काम चालू केलेलं आहे. आतल्या रूम मध्ये ना आपल्याला जे पूर्ण भिंत आहे ना त्याला पूर्ण अशी टाइल्स लावायची आहे. तर मंडळी आजपासून काकीच्या चाळीतल्या घराचं काम चालू झालेलं आहे. म्हणजे घर पूर्ण आपल्याला रेनोव्हेट करायचं आहे. तर बाहेरची जी रूम आहे त्याला टाइल्स लावून झालेले आहेत, पण अजून पण थोडासा काम आहे तो बाकी आहे. आणि आतल्या रूम मधलं पण काम चालू झालेलं आहे. आणि जसं काम होईल पूर्ण काम झाल्याच्या नंतर आपण नक्कीच एक पूर्ण घराची टूर दाखवू. पूर्ण घर कशा प्रकारे बनलेलं आहे ते दाखवू नक्कीच. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.